आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील कातर खटाव येथे काही दिवसांपूर्वी ओढ्यानजीक ग्रामस्थांना तरस प्राण्याचे दर्शन होत होते। यामुळे या मार्गावर ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अशीच घटना मान तालुक्यातील सुरुपखानवाडी येथील चौदारकी नावाच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याची अफवा पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र वन विभागाच्या तातडीच्या पाहणीनंतर सदर प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे निष्पन्न झालं, अशी माहिती वन विभागाचे वन अधिकारी अमित मुळीक यांनी दिली। 2 ते 3 दिवसांपूर्वी रात्री दूध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पो चालकाला आपल्या वाहनाच्या उजेडात एका संशयास्पद प्राण्याचा वावर दिसून आला। अंधारात तो प्राणी बिबट्यासारखा भासल्याने संबंधित चालकाने त्या प्राण्याचा फोटो काढून सुरुपखानवाडीचे पोलीस पाटील राजेश पाटील कदम यांना पाठवून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राजेश कदम यांनी तात्काळ वन विभाग आणि दहिवडी पोलीस ठाण्याला याबाबत कळवले। त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। तपासादरम्यान त्या ठिकाणी बिबट्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत। मात्र तरस या प्राण्याचे पायांचे ठसे स्पष्टपणे आढळून आले। या संदर्भात बोलताना वन अधिकारी अमित मुळीक यांनी नागरिकांनी घाबरू न जाता सतर्क राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच रात्रीच्या वेळी शिवारात एकटे जाणे टाळावे असे आवाहन केले आहे। दरम्यान खटाव आणि मान तालुक्यातील परिस्थितीवर वन विभाग प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्यात येते। मी सुरुपखानवाडी गावचा पोलीस पाटील राजेश कदम, हे आमच्या गावचे उपसरपंच बाळू गणपत कोकरे आणि फॉरेस्टचे कर्मचारी। काल रात्री 8:20च्या दरम्यान गावामध्ये चौदारकी नावाच्या शिवारात बिबट्या सदृश्य प्राणी आढळून आलाय असं लोकांनी पाहिला। त्याची माहिती आम्ही गावातील ग्रुपवरती दिली। त्यानंतर 10:30च्या दरम्यान गावामध्ये दूध व्यावसायिक आहेत, दूध गोळा करणारे संतोष काटकर तिवडी यांनी बिबट्या मी पाहिलेला आहे आणि त्याचा फोटो काढलेला आहे। त्यामुळं तो फोटो गावच्या ग्रुपवर व्हायरल झाला आणि त्यानंतर तो फोटो मीडियावाल्यांनी पाहिला आणि तो बिबट्या सुरुपखानवाडीमध्ये आला आहे। सुरुपखानवाडी गावामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय म्हणून व्हायरल झाला। सदरची माहिती वन विभागाला कळवण्यात आली। वन विभागाचे कर्मचारी जागेवरती आले आणि परिसराची पाहणी केली। रात्री कोणताही परिसर चेक केला, परंतु कोणत्याही ठिकाणी काही आढळून आलं नाही। आज सकाळी पुन्हा 9 वाजता वन विभागाचे कर्मचारी जागेवरती आले। त्या ठिकाणी पहिल्या लोकांनी ज्या पाहिलेला होता त्यांना बिबट्या सदृश्य प्राणी नसून तो तरसाचं ठसे आहेत असं आढळून आलं आणि त्यांनी सरळ सांगितलं की त्याला पट्टे वगैरे होते, म्हणजे याचा अर्थ तो बिबट्या नसून तरस होता। आणि जी 10:30 वाजता फोटो काढलेला आहे तो फोटो या सुरुपखानवाडी गावातील कोणत्याही परिसराचा नाही। त्यामुळं तो फोटो बिबट्या आहे हे चुकीचं आहे आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता ते सदरचे ठसे हे तरस प्राण्याचे आहेत हे सिद्ध झालंय आणि सुरुपखानवाडी गावामध्ये बिबट्या नसून तरस प्राणी वावरत आहे आणि यामुळं परिसरातील लोकांनी त्याचप्रमाणे गावातील लोकांनी घाबरून जायचं काय कारण नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।